नमस्कार मैत्रिणींनो. आज असं काही होणार आहे की अर्णव स्वतः मी सिंदूरवरती माझं प्रेम आहे हे मान्य करणार आहे. तर चला मग जाणून घेऊया. तू ये रे माझा मितवा या मालिकेमध्ये आता ईश्वरीला डिस्चार्ज मिळाला असतो आणि दोघंही घरी येताना ईश्वरी म्हणते, 1 मिनटं मला पाणीपुरी खायची. अर्णव आधी नाही नाही म्हणतो, पण ईश्वरी पुढे तिचं काहीही चालत नाही. शेवटी दोघेही पाणीपुरी खाण्यासाठी खाली उतरतात. ईश्वरी मस्त अशी पाणीपुरी एन्जॉय करत असते. तेवढ्यात पाठीमागून कुणीतरी मिसिंदूर मिसिंदूर असा आवाज येतो. हा आवाज ऐकल्यानंतर अर्णवला खूप राग येतो. अर्णव म्हणतो, मिसिंदूर हा हाक फक्त मीच मारतो आणि हा फक्त माझा हक्क आहे. मग ईश्वरीला मिसिंदूर ह्या नावाने अजून कोणी हक मारते. पाठीमागे बघतो ते एक व्यक्ती उभा असतो. तर अर्णव लगेच त्याची कॉलर पकडतो. तर तिथे लगेच एक बाई येते आणि ती म्हणते, अहो तुम्ही काय करताय, माझ्या नवऱ्याची कॉलर तुम्ही का पकडताय. तर अर्णव म्हणतो, मग ह्यांनी मी सिंदूर असं का बोललं. तर लगेच ती म्हणते, अहो माझे मिस्टर मला मी सिंदूर म्हणूनच आवाज देतात. त्यावरती अर्णव त्याची कॉलर सोडतो आणि ते दोघे कपल तिथून निघून जातात. ईश्वरी पुढे येते आणि म्हणते, काय हो, मी सिंदूर म्हणल्यामुळे तुम्हाला एवढा कसला राग आला. आता तरी मान्य करा की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून, आणि आजही तुमचा मितवा माझ्यावरती मरतोय म्हणून. पण अर्णव काही ते मान्य करायला तयार नसतो. पण ह्या वाक्यामुळे आज ईश्वरी मात्र खूप खुश झालेली असते. तिला माहीत असतं की अर्णव हा फक्त माझा आहे आणि तो फक्त माझाच विचार करतो आहे. तर पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला नक्की लाईक करा. थँक्यू.